विभागीय लोकशाही दिनात दखल होणाऱ्या प्रकरणांवर विहित काल मर्यादेत कार्यवाही करून जलद गतीने निपटारा करण्यात यावा. मागील प्रलंबित प्रकरणे नवीन लोकशाही दिनी येऊ नये. पुढच्या लोकशाही दिनाच्या अगोदरच शेवटचे निराकरण करून प्रकरण नस्तीबद्ध करण्यात यावे असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले. लोकशाही दिनात दाखल एकूण 12 प्रकरणांवर चर्चा करून त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे कामकाज पार पडले. अपर आयुक्त अजय लहाने, सह आयुक्त के. पानपुडे, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह महसूल, पोलीस, महापालिका, सहकार, कृषी, जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी तसेच 5ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून यावेळी बैठकीला उपस्थित होते. यावेळी विभागीय लोकशाही दिनात दाखल एकूण 12 प्रकरणांवर चर्चा करण्यात आली असून 3 प्रकरणे निकाली काढण्यात आली, तर उर्वरित प्रकरणांवर 15 दिवसात आवश्यक कार्यवाही करून अंतिम अहवाल सादर करण्याच्या सूचना सिंघल यांनी संबंधित विभाग प्रमुखांना केल्या. यावेळी लोकशाही दिनासाठी अमरावती विभागातून उपस्थित राहिलेल्या तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. मागील लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे नवीन लोकशाही दिनात सुनावणीसाठी येऊ नये. न्यायप्रविष्ट किंवा अर्धन्यायिक प्रकरणांसंदर्भात तात्काळ अहवाल सादर करण्यात यावा. लोकशाही दिनासाठी दाखल होणाऱ्या तक्रार अर्जांवर वेळेत कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागाने जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे अशा सूचना सिंघल यांनी यावेळी केल्या. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.